नमस्कार. शहराच्या प्रचंड गर्दीत असूनही आपल्याला कधीकधी खूप एकटं वाटतं, नाही का? दिलीप चित्रेंची फादर रिटर्निंग होम ही कविता बरोबर याच अनुभवाला हात घालते. चला तर मग आज आपण या कवितेच्या माध्यमातून एका वडिलांच्या रोजच्या प्रवासातून दिसणारा तो महानगरातला अलिप्तपणा समजून घेऊया. आणि ही गोष्ट फक्त एका माणसाची नाहीये, तर ही गोष्ट आहे एका संपूर्ण पिढीची. बघा, कवितेची सुरुवातच आपल्याला थेट त्या गर्दीने खच्चून भरलेल्या पण तरीही अगदी शांत असलेल्या रेल्वेच्या डब्यात घेऊन जाते. तो पिवळा निस्तेज प्रकाश आणि त्या प्रकाशात प्रत्येक जण जणू काही एकमेकांपासून वेगळा एका अदृश्य भिंतीआड उभा आहे. गर्दीत असूनही जाणवणारा हा जो एकटेपणा आहे ना, तोच या कवितेचा गाभा आहे. तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की हा रोजचा प्रवास त्या वडिलांच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो. हा फक्त काही तासांचा प्रवास नाहीये, तर हे जणू आयुष्यभर चाललेले एक युद्ध आहे, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. आणि इथे ना एक खूप मोठा विरोधाभास आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे बघा, एका बाजूला आहे त्यांचं दिसणारं जग, ओलेचिंब कपडे, चिखलाने भरलेला रेनकोट आणि ती फाटकीशी पिशवी. पण मग दुसऱ्या बाजूला त्याच पिशवीत काय आहे, तर त्यांचं आंतरिक जग, पुस्तकांनी खचून भरलेलं. म्हणजे शरीर पार थकून गेलंय, पण मन मात्र अजूनही ज्ञानाच्या मागे धावतंय. आणि हा जो फरक आहे ना, तोच त्यांच्या एकाकीपणाची खरी खोली आपल्याला दाखवून देतो. रोज तेच रस्ते, तीच स्टेशनं, सगळं त्यांच्या डोळ्यांसमोरून सरकत जातं, पण ते जणू काही पाहतच नाहीत. त्यांची नजर खिडकीच्या बाहेर नाहीये, तर ती आत कुठेतरी हरवलीये. त्यांचं शरीर प्रवास करतंय, हो, पण मन त्या प्रवासापासून पूर्णपणे अलिप्त झालंय. पण त्यांच्या या अलिप्तपणाचं सगळ्यात अचूक वर्णन कवी एका अविश्वसनीय रूपकातून करतात. एक असं रूपक जे त्यांच्या निरर्थकतेची भावना थेट आपल्या काळजाला भिडवतं. या ओळींचा अर्थ समजून घेण्याआधी फक्त हे शब्द अनुभवा. एका लांबचक वाक्यातून गळून पडलेला शब्द. विचार करा, असा शब्द ज्याच्या असण्या नसण्याने वाक्याच्या अर्थाला काहीही फरक पडत नाही. निरर्थकतेचं यापेक्षा अचूक वर्णन असूच शकत नाही. या रूपकाची ताकद प्रचंड आहे. हे फक्त एकटेपण नाहीये, तर ही भावना आहे की आपण कुचकामी आहोत, निरर्थक आहोत. समाज नावाच्या एका मोठ्या वाक्यात त्यांचं अस्तित्व जणू एक असा अनावश्यक शब्द बनून राहिला आहे, ज्याला कोणीही सहजपणे काढून टाकू शकतं. त्यांच्या घरी परतण्याचा प्रवास, त्यातील बारकावे सुद्धा खूप काही सांगतात. चपला चिखलाने माखलेले आहेत, पण तरीही चालण्यात एक घाई आहे. या बाहेरच्या जगात त्यांना कुठेच आराम मिळत नाहीये, आपलेपणा वाटत नाहीये. फक्त एका सुरक्षित ठिकाणी आपल्या घराकडे पोहोचण्याची एक धडपड सुरू आहे. पण ज्या घराकडे ते इतक्या घाईने परततायत, तिथे त्यांचं स्वागत कसं होतं? चला, आता सार्वजनिक जीवनातून त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावूया, जिथे निराशा एका वेगळ्याच रूपात त्यांची वाट बघत आहे. घरी पोचल्यावर त्यांच्या नशिबी काय येतं? तर शरीराचं पोषण करायला एक शिळी बेचव चपाती आणि मनाचं पोषण करायला एक पुस्तक. बघा, तोच विरोधाभास इथंही पुन्हा समोर येतो. आणि खरंच हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की विचार करणाऱ्या माणसासाठी हे कुठलं पोषण झालं. म्हणजे जिथे त्यांच्या डोक्याची, त्यांच्या बुद्धीची भूक भागवायला पुस्तक आहे, तिथे त्यांच्या पोटाच्या भुकेकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं जातंय. यातून एकच गोष्ट समोर येते की घरात सुद्धा त्यांचं असणं आणि त्यांच्या गरजा या कितीतरी दुय्यम ठरल्या आहेत. आणि हे दुर्लक्ष फक्त जेवणापुरतं नाहीये. त्यांची स्वतःची मुलं, ती सुद्धा त्यांच्याशी भावनिकरित्या जोडलेली नाहीयेत. ज्या घरात माणसाला विसावा मिळायला हवं, तेच घर त्यांच्यासाठी परकेपणाची आणि एकाकीपणाची आणखी एक जागा बनलं आहे. बरं, या सगळ्या परिस्थितीत वडील स्वतःला कुठे शोधतात? आता आपण त्यांच्या आत्मचिंतनाच्या त्या क्षणाकडे वळूया, जिथे ते या मानवनिर्मित जगात आपल्याच अलिप्ततेचा अर्थ शोधायचा प्रयत्न करत आहेत. आणि इतक्या मोठ्या गहन प्रश्नावर विचार करायला त्यांना जागा कोणती मिळते? तर घरातला एक छोटा एकांत कोपरा, शौचालय. आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सगळ्यात लहान जागा मिळणं, हीच त्यांच्या आयुष्याची शोकांतिका आहे. बाहेर आल्यावर सिंगजवळ त्यांचे हात थरथरतात. थंडगार पाणी त्यांच्या हातांवरून वाहतंय आणि तो जो कंप आहे ना, तो फक्त थंडीचा नाहीये, तो त्यांच्या आत सुरू असलेल्या भावनिक वादळाचा आणि त्यांच्या असहाय्यतेचा कंप आहे. त्यांच्या मनगटावरच्या पिकलेल्या केसांवर चिकटलेले पाण्याचे ते काही थेंब, हा एक छोटासा तपशील आहे, पण तो त्यांच्या वाढत्या वयाची आणि शरीराच्या थकव्याची जाणीव करून देतो. हे एक शांत पण खूप दुःखद चित्र आहे, जे शब्दांशिवाय त्यांची संपूर्ण कहाणी सांगून जातं. जेव्हा आपलं वर्तमान इतकं निराशाजनक असतं, तेव्हा माणूस कुठे जातो? तो आश्रय घेतो भूतकाळात आणि स्वप्नांमध्ये. कवितेच्या शेवटी वडीलही याच जगात आपली सुटका शोधताना दिसतात. जागेपणे त्यांच्या कानावर काय पडतं? तर रेडिओचा तो खरखर आवाज, एक अर्थहीन गोंधळ.
पण झोपेत ते एका पूर्णपणे वेगळ्या जगात जातात. एक असं जग जिथे त्यांचे पूर्वज आहेत, नातवंड आहेत, जिथे अर्थ आहे, नाती आहेत. त्यांचं स्वप्न म्हणजे कठोर वास्तवातून सुटका मिळवण्याचा एक मार्ग बनतं. आणि या स्वप्नाचा शेवट होतो एका भव्य प्रतिमेने. ते स्वतःला त्या भटक्या जमातींचा भाग म्हणून बघतात, जे एका अरुंद खिंडीतून या उपखंडात प्रवेश करत आहेत. हे स्वप्न त्यांच्या स्वतःच्या मुळांचा, एका मोठ्या मानवी इतिहासाचा वेध घेणारं आहे. आणि इथेच कवितेचं संपूर्ण सार एकत्र येतं. एक माणूस जो स्वप्नांमध्ये आपल्या इतिहासाशी, आपल्या मुळांशी जोडला गेलाय, तोच माणूस वर्तमानात मात्र आपल्याच लोकांकडून, आपल्याच जगाकडून पूर्णपणे विसरला गेला आहे. आणि मग हा प्रश्न उरतोच की त्यांचं हे स्वप्न पाहणं म्हणजे वास्तवापासून फक्त पळ काढणं आहे, की आपल्या हरवलेल्या ओळखीला, आपल्या मुळांना पुन्हा शोधण्याचा एक प्रयत्न आहे. आणि शेवटी या वडिलांची कहाणी फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही. ते प्रतीक बनतात त्या संपूर्ण पिढीचे, ज्यांनी या शहरांच्या उभारणीसाठी आपलं आयुष्य झिजवलं, पण विकासाच्या आणि आधुनिकतेच्या या गोंधळात तेच मागे राहिले, विसरले गेले. त्यांचं एकटेपण हे वैयक्तिक नाही, तर ते एका संपूर्ण पिढीकडे झालेल्या सामाजिक दुर्लक्षाचं एक जिवंत प्रतिबिंब आहे.